असावं. हे स्वातंत्र्य आपल्याच पदरी पडलं असावं. स्वातंत्र्य या शब्दाचा अर्थ तीच व्यक्ती समजू शकते जिने पारतंत्र्य पाहिलं असेल, गुलामगिरीत राहिलं असेल. स्वातंत्र्याचे मूल्य नुकतेच एका शब्दात सांगता येणार नाही, इतके मोठे आहे. आपण सर्वजण तर खूपच नशीबवान आहोत या स्वातंत्र्य भारत भूमीवर जन्म घेतला आणि बाकीच्या काही अडीअडचणी स्वातंत्र्याच्या गुलामगिरीच्या बेड्या आपल्या हातात नाही पडल्या गेल्या. याबद्दल आपण सर्वजण तर खूपच नशीबवान आहोत. भारत, हिंदुस्तान, इंडिया. भारत, हिंदुस्तान, इंडिया ही तीन नाव जर आपल्या डोळ्यासमोर आली ना तर असं रक्त सळसळायला लागतं. आपली मान अभिमानाने उंचावते जेव्हा तो तिरंगा आपल्या समोर फडकायला लागतो. तेव्हा आपल्या मनातील, आपल्या प्रत्येकाच्या मनातील ती भावना, देशभक्ती, तो आदर्श पाहण्यासारखाच असतो. किसी ने खूब कहा है, किसी ने खूब कहा है कि हम अपने जान के दुश्मन को भी अपनी जान कहते हैं. मोहब्बत की इस मिट्टी को हम अपना हिंदुस्तान कहते हैं. मोहब्बत की इस मिट्टी को हम अपना हिंदुस्तान कहते हैं. जो दुनिया में दिखाई दे, जो दुनिया में दिखाई दे उसे खामोशी कहते हैं. जो आंखों से दिखाई दे उसे तूफान कहते हैं. जो आंखों से दिखाई दे उसे तूफान कहते हैं. और ऐसा एक ही देश है जिस देश में मेहमानों को भी भगवान कहते हैं. मित्रांनो, आपल्या भारताला ना सोन्याची चिडिया म्हटलं जातं. का बरं? कारण आपल्या भारतासारखा समृद्ध, शेतीप्रधान, कृषीप्रधान देश दुसऱ्या कोणत्या काळातही नव्हता. कदाचित इंग्रजांना भारतातून पावलं बाहेर टाकताना खूप त्रास झाला असावा. 1857 ला चाललेला संग्राम, स्वातंत्र्य संग्राम, स्वातंत्र्य यज्ञ शेवटी 15 ऑगस्ट 1947 ला शांत झालं. 26 जानेवारी 1950 ला आपला भारत देश स्वतंत्र झाला. किती छान ना हो. आपला भारत देश प्रजासत्ताक झाला. पण कोणापासून? या भारत भूमीवर राज्य करणाऱ्या इंग्रजांपासून नाही, पण धर्मभेदापासून नाही, जातीभेदापासून नाही. धर्मभेद, जातभेद, वंशभेद, धर्मभेद, जातभेद, वंशभेद यांच्यामुळे परत स्वातंत्र्य धोक्यात येतं की काय असा प्रश्न मला पडला आहे. या स्वातंत्र्याच्या वटवृक्षाला स्वातंत्र्यात रूपांतरित करायचं असेल तर जगा, जगवा, जगू द्या. जगा, जगवा, जगू द्या हा मंत्र स्वीकारला पाहिजे. हा मंत्र स्वीकारला पाहिजे. एक कवी म्हणतो, अरे मानसा मानसा कधी होशील माणूस, अरे मानसा मानसा कधी होशील माणूस, तुझ्यापेक्षा बरा लोखंडाचा रकानस, तुझ्यापेक्षा बरा लोखंडाचा रकानस. मित्रांनो, ज्यांनी हसत हसत फाशी स्वीकारली ते राजगुरु भगतसिंग सुखदेव. यांना काय वाटत असेल? भगतसिंगांना इंग्रजांनी विचारलं होतं, भगतसिंग तुमची शेवटची इच्छा काय आहे? तेव्हा भगतसिंग म्हणाले, मला माझ्या मातेला भेटायचंय. मग तेव्हा भगतसिंग आपल्या मातेला भेटायसाठी निघाले. तेव्हा त्यांची माता दारात पडून रडत होती, म्हणत होती, भगतसिंग, भगतसिंग अशा आरोळ्या देत होती. मग तेव्हा भगतसिंगांनी आपल्या आईकडे आले आणि म्हणाले, माता रडू नको, रडू नको माता. मी पुन्हा एकदा या स्वातंत्र्य भूमीवर जन्म घेईल आणि या इंग्रजांशी बेकायदेशीर लढा देईल. मग मला सांगा, आपलीच माणसं आपल्याच माणसाला नस्तनाबूत करत असतात का बरं? आपला समाज जळत आहे, भरपळत आहे. बरं, याच्याकडे लक्ष देत नाही. आता फक्त गरज आहे माणुसकीने जगण्याची, माणुसकीने वागण्याची. पुन्हा एकदा जगा, जगवा, जगू द्या हा मंत्र तुमच्या समोर ठेवून मी माझ्या विषयाला विराम देते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय प्रजासत्ताक. धन्यवाद.